नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा आठवड्याचा पहिला दिवस, नवा विषय, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, आणीबाणी जाहीर करण्याची शिवसेना प्रमुखांची मागणी योग्य आहे का? हा प्रश्न मी का विचारलाय हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलेलंच असणार, कारण सर्व चॅनल्सवरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आज सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीची बातमी देण्यात आली आहे. ही मुलाखत अत्यंत जहाल आहे. सरकारला शिवसेना प्रमुखांनी नामर्द म्हटलंय. जे शब्द एरवी छापले जात नाहीत असे शब्दही त्या मुलाखतीत छापलेले आहेत. आणि ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की आता ताबडतोब सरकारने देशामध्ये आणीबाणी जाहीर करावी आणि पाकिस्तानला धडा शिकवावा. शिवसेना प्रमुखांची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी योग्य आहे का? ती आजच्या परिस्थितीत करण्याचे परिणाम काय होतील वगैरे प्रश्नांची चर्चा मी आजच्या चर्चेमध्ये करणार आहे. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत माझ्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई. माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. आणि माझ्यासोबत औरंगाबादहून आहेत कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो. संजय राऊत, तुमच्यापासून मी सुरुवात करतो. मला सांगा, आणीबाणी जाहीर करण्याची मागणी शिवसेना प्रमुखांनी आज केली आहे, त्याचं कारण काय आहे? याचं कारण आपण सगळे पाहतात. देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे की जनतेच्या मनात विश्वास नाही, सरकारवर नाहीये, राज्यकर्त्यांवर नाहीये, राजकारण्यांवर नाहीये, आणि लष्कर सुद्धा आपलं रक्षण करेल की नाही अशी परिस्थिती आहे. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. आणि आपल्याला माहिती आहे देखील की बाळासाहेबांची ही मागणी का आज नवीन नाहीये. शिवसेना प्रमुख सातत्यानं अशा प्रकारची मागणी करत आले आहेत. आणि आपण शिवसेना प्रमुखांना ओळखता. खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांची ही मागणी अत्यंत सौम्य असं मानतो मी. कारण या आधी सुद्धा शिवसेना प्रमुखांनी या देशामध्ये विधायक हुकुमशाही असावी अशा प्रकारची मागणी केली आहे. अनेकदा हा देश लष्कराच्या ताब्यात द्या आणि शिस्त आणा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं आज ज्या परिस्थितीतून हा देश चाललाय, या देशामध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे. कोणाचा पायपूस कुणाच्या गळत नाही. प्रधानमंत्री काय म्हणतात ते त्यांना कळत नाही. मंत्रिमंडळ काय करताय ते कळत नाही. संसदेमध्ये हंगामा सुरू आहे, संसद चालू नाहीये. अशा प्रकारे संपूर्ण देश एका अराजकाच्या अस्थिरतेच्या वाटेनं जात असताना कुठेतरी या देशाला शिस्त लावण्यासाठी आणीबाणी लावावी आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं शिस्तीचं पर्व सुरू व्हावं असं जर बाळासाहेबांना वाटलं तर ते चुकीच नाहीये. कारण देश त्या स्थितीत आज मला दिसतोय. हुसेन दलवाई, ऐकलं तुम्ही संजय राऊत काय म्हणतायत? अराजक माजलाय देशामध्ये आणि शिस्तीसाठी आणीबाणी पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे, बाळासाहेबांचं शिवसेना स्थापल्यापासून त्यांनी लोकशाहीवर आपला विश्वास नाही सातत्याने सांगितलेला आहे. आणीबाणी आणल्यानंतर या देशामध्ये शिस्त येईल आणि हा देश फार चांगल्या रीतीने चालेल हा एक भ्रम आहे. आणि त्यातही आत्ताच राऊत असं म्हणाले की लष्कराच्या ताब्यात द्यावं. हे तर भयंकर असं डेंजरस संकटमय असं आहे. भारतीय लोकशाही ही रुजलेली आहे, लोकांनी स्वीकारलेली आहे. या लोकांना लोकशाही ती मान्य नाही आहे. पण लष्कर आल्यानंतर लष्कर फार चांगलं काम करते. जगामध्ये जिथे जिथे लष्कर आलं ते बांगलादेशमध्ये आलेलं आहे, पाकिस्तानमध्ये, आपल्या देशाच्या शेजारच्या देशामध्ये आहे. आणि त्यांनी काय दिवे लावलेले आहेत हे लक्षात येतं. त्या मानाने आपल्या देशामध्ये अतिशय चांगला कारभार चाललेला आहे. गेली इतकी वर्ष स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष होऊन गेली. अतिशय चांगल्या रीतीने इथली लोकशाही रुजलेली आहे. लोकांना पाहिजे ते सरकार बदललेलं आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्यामुळे या तऱ्हेच्या मागण्या करतात. आत्ताच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये उद्या समजा पाकिस्तानने त्यांच्या दहशतवादी अड्ड्यांच्या संबंधामध्ये विचार केला नाही, त्यांच्या दहशतवादी लोकांना अटक केली नाही, तर कदाचित भारताला आणखी काही कडक पावलं उचलावी लागतील. त्या स्थितीमध्ये अशा विशिष्ट स्थितीत आणीबाणी डिक्लेअर करण्याच्या संबंधात, जाहीर करण्याच्या संबंधात या देशातल्या घटनेनं मान्यता दिलेली आहे. ती अवस्था वेगळी असेल. आजची अवस्था ते जे अराजक वगैरे जे काय शब्द त्यांनी वापरलेले आहेत अतिशय चुकीचे आहेत. त्यांच्या दृष्टीनं नेहमीच अराजक आहे. खरं सांगायचं तर ते जेव्हा सत्तेवर होते त्या काळामध्ये संसदेवर हल्ला झाला आणि तो जर वेळ थोडीशी आधी जर झाली असती, त्यांची वेळ चुकली तर आपले 200 खासदार त्याच्यामध्ये निधन पावले असते. अशी अवस्था होती. त्यावेळेला सुद्धा त्या लोकांनी काही केलं नाही. एनडीए सरकारच्या त्यावेळच्या गृहमंत्र्यांना साधा राजीनामा द्यावा असा वाटला नाही. समर्थन केलं गेलं आणि जयवंत सिंगाने ज्या तऱ्हेने आता समर्थन संबंध चालवलेला आहे त्यांच्या कृतीचं, त्याच्यावरून ते किती या संबंधामध्ये गंभीर आहे ते दिसतंय. उलट आमचं सरकार हे जास्त गंभीर आहे. आज ही
प्रणव मुखर्जी ज्या पद्धतीने बोललेले आहेत त्याच्यामध्ये सरकारचा एक आत्मविश्वास याच्यामध्ये दिसतो आणि संबंध देशाला सगळ्या जगाला पाकिस्तानच्या विरोधी उभं करण्यामध्ये सरकारने फार मोठं काम केलं. दलवाई, मी संजय राऊतांकडे पुन्हा जातो. राऊत, दलवाईंनी तुमच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केलाय. तुमच्या सरकारच्या वेळेला अतिरेकी हल्ले झाले तेव्हा तुम्ही काय केलं नाहीत आणि आज आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे, अराजक माजल्याचा कांगावा करताय असं त्यांचं म्हणणं आहे. काय उत्तर आहे तुमचं? नाही, दलवाई जो दुटप्पीपणाची भूमिका आमच्यावर आरोप करतायत, दलवाईंना किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाला ते शोभणारच विधान आहे. ज्या इंदिरा गांधींचा फोटो त्यांच्या मागे लावून ते बोलतायत काँग्रेस पक्षाच्या कचेरीत, त्या इंदिरा गांधीने सुद्धा देशामध्ये प्रथम आणीबाणी लावली होती आणि अनुशासन पर्व असं त्याचा उल्लेख केला होता, शिस्त लावण्यासाठीच केली होती. की इंदिरा गांधींच्या आणीबाणीविषयी आमचं काय म्हणणं आहे आधी मला त्याने सांगावं. तर इंदिरा गांधींनी तर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकून छळ केला होता आणि त्या परिस्थितीत या आणीबाणीचं समर्थन काँग्रेस पक्षाने केलं होतं आणि आजही त्या आणीबाणीचं समर्थन करणारे लोक त्यांच्या पक्षामध्ये काँग्रेस कार्यालयामध्ये आहेत. ते दलवाई एक मिनिट दलवाई, तुम्ही उत्तर द्यायला हवं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तुमच्याच पक्षाने 1975 साली आणीबाणी लागू केली होती. इंदिरा गांधी या देशाच्या हुकुमशाह बनल्या होत्या. तुम्ही उत्तर द्यायला हवं. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला नाही म्हटलं तरी विरोधी पक्षाने याला मिलिटरीला बंड करण्यासाठी पुकारलेलं होतं आणि त्या अवस्थेमध्ये जे संप झाले होते, हे झाले होते, या पार्श्वभूमीवर त्यावेळेला एक मर्यादित स्वरूपाची आणीबाणी आणलेली होती, ज्याचं समर्थन सगळ्यात काँग्रेस पक्षापेक्षा जास्त शिवसेनेने केलेलं होतं. ते कदाचित विसरतात किंवा ते शिवसेनेमध्ये त्यावेळेला नसतील, पण शिवसेनेने केलं होतं आणि नंतर ती आणीबाणी इंदिराजींनीच उठवली होती, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं समर्थन सतत करण्याची गरज नाही असं मला वाटतं. त्यावेळेला विशिष्ट परिस्थितीमध्ये आणीबाणी आली आणि नंतर इंदिराजीने आणीबाणी लागू केली, ही आपली चूक झाली असंही जाहीरपणे मान्य केलं, असं कबूल केलं त्यांनी. मी जातोय भालचंद्र कांगोंकडे, जे शांतपणे या दोन्ही नेत्यांची चर्चा ऐकतायत. कॉम्रेड कांगो, मला सांगा, गेल्या आणीबाणीला तुमचा विरोध होता, आज पुन्हा एकदा आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे बाळासाहेब ठाकरेंनी. काय म्हणणं आहे तुमचं? या दोघांची चर्चा तुम्ही ऐकली आहे, काय तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे का? बाळासाहेब ठाकरेंचं लोकशाही प्रेम सर्व ज्ञात आहे. लोकशाहीचे सर्व फायदे घ्यायचे आणि लोकशाही उपयोगाची नाही असं म्हणणारे काही नेते आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचा अव्वल नंबर आहे. आणि त्यामुळे त्यांनी आणीबाणी आणा वगैरे म्हटलं यात मला काही आश्चर्य वाटणार नाही, कारण का त्यांचं लक्ष येणाऱ्या निवडणुकांकडे आहे. हा निवडणूक स्टंट आहे. सध्याचं सरकार नालायक आहे म्हणायचं, त्याला लोकशाही संस्कृतीत बसणार नाहीत अशा शिव्या लिहायच्या आणि लोकांना भडकवायचं आणि सांगायचं की आता आम्हीच तुम्हाला वाचवू. हा खेळ ते खेळतायत आणि त्याचा तो भाग आहे. अगदी मी येतो तुमच्याकडे भालचंद्र कांगो, मी येतो तुमच्याकडे. मला संजय राऊत यांच्याकडे पुन्हा जायचंय. राऊत, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं तुम्ही करताय असं म्हणणं आहे कॉम्रेड कांगोंचं. काय उत्तर आहे तुमचं? हे पहा, कम्युनिस्ट पक्षाचे नेते काय म्हणतात त्याच्या भानगडीत मला पडायचं नाही. त्यांची संसदेमध्ये एक भाषा असते, पश्चिम बंगालमध्ये एक भाषा असते, सिंगूरमध्ये वेगळी भाषा असते. हे सोयीनुसार त्यांची भाषा बदलत असतात. पण मी इतकंच सांगेन, आणीबाणीच्या बाबतीमध्ये जेव्हा इंदिरा गांधीने आणीबाणी जाहीर केली होती तेव्हा सुद्धा त्या परिस्थितीमध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. आणि आज सुद्धा देशाची परिस्थिती पाहता ज्या प्रकारे देशावर चारही बाजूने आक्रमण होत आहे, दहशतवादाचं आक्रमण आहे, अतिरेक्यांचं आक्रमण आहे, देशांतर्गत सुरक्षा कोसळलेली आहे, कायदा सुव्यवस्था कोसळलेली आहे, देशाचं गृह मंत्रालय इंटेलिजन्स फेल झालंय. अशा परिस्थितीमध्ये 40 वर्ष राजकारणात असलेल्या एका प्रतिष्ठित नेत्यानं आणीबाणी लावून देशाला शिस्त लावा ही मागणी करणं चुकीचं असं मला वाटत नाही. आणि कम्युनिस्ट पक्ष असो किंवा काँग्रेसचे सध्याचे नेते असो, ते काही म्हणत असले तरी प्रत्येकानं देशाचे गृहमंत्री चिदंबरम या मुंबईमध्ये आले आणि त्यांनी मुंबईकरांची माफी मागितली, आमची चूक झाली म्हणून सांगितली. गृह मंत्रालय त्याचं अपयश असल्याचं त्यांनी मान्य केलं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार? देशाचं नौदलाच्या सीमा ओलांडून या देशाच्या अतिरेकी या मुंबईत घुसले पाकिस्तानचे, त्यांना कोणी अडवू शकलं नाही. सीमाना भगदाड पडलेली आहे. बांगलादेश, आसाम, जम्मू काश्मीर या सर्व सीमांमधून रोज हजारो घुसखोर आतमध्ये घुसतायत आणि या देशाला ते पोखरतायत. अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये सरकार अस्तित्वात आहे का, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यावरती ह्यांच्याकडे काही उत्तर आहे का?
कांगो यांच्या कम्युनिस्ट पक्षाने गेल्या 4 वर्षापासून दिल्लीमध्ये ह्याच काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता. आज त्यांनी पाठिंबा त्यांच्या स्वार्थासाठी काढला, विसरून घ्या. नाही, पण राऊत एक प्रश्न असा आहे की समजा आणीबाणी जाहीर केली तरी पंतप्रधान मनमोहन सिंगच राहतील आणि जसं बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना अगदी पाठिंबा दिला होता त्यावेळेला 75 साली, तसा तुम्हाला मनमोहन सिंग यांनाच द्यावा लागेल. या गोष्टीला तुम्ही तयार आहात का? तेव्हा हे पहा की सरकार कोणाचंही असू द्या, मनमोहन सिंगांचं असेल किंवा अन्य, बाळासाहेबांनी असं म्हटलेलं नाहीये की हे सरकार जावं, हे सरकार यावं. त्यांच्या दृष्टीनं आणीबाणीच्या संदर्भात जे कडक कायदे, जी शिस्त जनतेला आणि प्रशासनाला लावायला पाहिजे ती आणीबाणीमध्ये लागते. 75 सालामध्ये काही वाईट गोष्टी घडल्या असतील आणीबाणी संदर्भात, पण त्याच वेळेला या देशाला शिस्त सुद्धा लागली होती. हे सुद्धा मान्य करावं लागेल. आज हुसेन दलवाई ते मान्य करणार नाहीत काँग्रेस पक्षाचे असले तरी, पण आम्ही सांगतो की त्या काळात सुद्धा काही चांगल्या शिस्त लागली आणि त्या शिस्तीचं आकर्षण बाळासाहेबांना आहे असं तुमचं म्हणणं आहे. मी पुन्हा एकदा जातोय कॉम्रेड भालचंद्र कांगोंकडे. कांगो, आणीबाणीमध्ये शिस्त लागली हे विधान सतत केलं जातं, त्याबरोबर वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ला झाला, राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं, त्यांचा छळ करण्यात आला, हे सर्व आपण विसरतो आहोत असं तुम्हाला वाटत नाही का? खरोखरच शिस्त लागली का आणि त्या शिस्तीची पुन्हा एकदा आपल्या देशाला गरज आहे का? खरं म्हणजे मला वाटतं की आपण अत्यंत गंभीरपणे या दहशतवादाचा हल्ला एक्झॅक्टली कशावर आहे याचा विचार केला पाहिजे. पाकिस्तानमध्ये किती वेळा आणीबाणी झाली आणि किती वेळा सैन्याची राजवट आली, बाजूच्या बांगलादेशमध्ये काय झालं, श्रीलंकेमध्ये काय झालं, जगामध्ये कुठेही लष्करी राजवटी किंवा आणीबाणी आल्या, त्यांची प्रगती झाली किंवा ते मजबूत झाले असं अपवादात्मक उदाहरण पण तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की लोकशाही ही विन्स्टन चर्चिलने म्हटल्याप्रमाणे जरी सर्वात वाईट राज्यव्यवस्था असली तरी समाजाला अजून त्याच्यापेक्षा चांगली राज्यव्यवस्था सापडलेली नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं माझं असं म्हणणं आहे की दहशतवाद्यांचा हल्ला हा लोकशाही स्वातंत्र्यावर असतो आणि म्हणून दहशतवादाला आपण बळी पडायचं का? तिसरा मुद्दा माझा असा आहे की देशामध्ये अराजक मांडलं असं कोण म्हणतं? आत्ताच 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, लक्षावधी लोकांनी मतदान केलं, अगदी नक्षलग्रस्त राज्यात मतदान केलं. अरे ज्या काश्मीरमध्ये दररोज लोक मारतायत तिथे निधड्या छातीने या देशातल्या 70% जनतेने मत केलं. कोण म्हणतं या देशात अराजक आहे? बाळासाहेब ठाकरेंना घरात बसून वाटलं म्हणून आम्ही का मान्य करायचं ते? हा खरा माझा प्रश्न आहे. या देशामध्ये अराजक नाही, या देशातले लोक घाबरलेले नाहीत, या देशातले प्रमुख विरोधी पक्ष आणि इथले निवडून आलेले राज्यकर्ते बेजबाबदारपणे वागतात म्हणून अशी भीती निर्माण होते. परंतु या देशात अराजक नाही म्हणून आणीबाणीची गरज नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. अगदी बालचंद्र कांगो, मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर तुम्ही जो आरोप केलाय की बाळासाहेब ठाकरेंना हे घरात बसून वाटलं, याचा अर्थ असा की बाळासाहेब ठाकरेंचा वास्तवाशी संबंध तुटलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे. त्या आरोपाला उत्तर द्यायला मी खासदार संजय राऊत यांना सांगणार आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा. आणीबाणी जाहीर करण्याची शिवसेना प्रमुखांची मागणी योग्य आहे का? पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत? 91% प्रेक्षक म्हणतायत होय, शिवसेना प्रमुखांची मागणी योग्य आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.